तर आज मी बनवते सोयाबीन. तर सोयाबीन इथे मी गरम पाण्यामध्ये छान भिजत ठेवले आहे, जेणेकरून ते छान फुलतील. त्यानंतर आपल्याला घ्यायचे अर्धे अर्धे तुकडे करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, घरगुती मसाले, त्याच्यानंतर आपले खडे मसाले आणि गरम मसाला. तर आता इथे मी तेलामध्ये टाकलंय छान तमालपत्र, खडे मसाले आणि लसूण. आता टाकायचा कांदा टाकला, कांदा टोमॅटो टाकला, छान मस्त असा परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकता कसं कडकड छान आवाज येतोय. कांदा तेलावरती टाकला की त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद, जेणेकरून कांदा टोमॅटो छान आणि व्यवस्थित लवकर मऊ होतो आणि शिजतो. हळद टाकली आपण. आता त्याच्यानंतर टाकूया आपल्याला चवीनुसार मीठ, जेणेकरून कांदा टोमॅटो छान मस्त मऊ होईल. आता इथे आपला कांदा टोमॅटो शिजतोय. आपला कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे. तर आता आपण इथे टाकणार आहोत वाटण. कांदा खूप छान भाजून घ्यायचं आणि छान त्याचे बारीक वाटण करून घ्यायचं आणि ते सुद्धा आपण छान कांद्यामध्ये परतणार आहोत, जेणेकरून चव चांगली येईल. वाटण छान परतलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता तेल असं छान बाजूने सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत सगळे मसाले. तर मी इथे टाकते काश्मीरी चिली पावडर 2 चमचे. थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल, कारण का तिखट नसतो. आणि त्याच्यानंतर 1/2 चमचा गरम मसाला. आता हे सगळं छान परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे. ही अगदी नॉनव्हेज सारखी रेसिपी होते. तुम्हाला नॉनव्हेजची आठवण सुद्धा येणार नाही. आपल्या मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता सोयाबीनचे असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत, कारण का ते गरम पाण्यामध्ये फुलतात. तर गरम पाणी काढून टाकायचं आणि त्याच्यानंतर असे तुकडे करून घ्यायचे. आता हे आपण सगळे सोयाबीन ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. सोयाबीन टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं. आणि जर तुम्हाला सुक्कं हवं असेल किंवा थोडं असं पातळ हवं असेल तर त्या हिशोबाने पाणी टाकायचं. आता मला छान ग्रेव्ही, म्हणजे जास्त ग्रेव्ही नको आहे, त्याच्यामुळे मी पाणी थोडंसं कमीच टाकलं आहे. आता साधारण एवढं मी पातळ ठेवलेलं आहे. आता ह्याच्यावरून आपण छान अशी कोथिंबीर टाकूया आणि 5 मिनिटं ह्याला छान उकळी येऊ दे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.